वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजप आणि शिवसेनेकडून आपापले उमेदवार रिंगणात आहेत। भाजपतर्फे महापौर पदासाठी सुजाता पाटलांचं नाव समोर आहे, तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगतांचा अर्ज हा आलेला आहे। शिवसेनेकडून महापौर पदासाठी सरोज पाटील तर उपमहापौर पदासाठी आकाश मडभी यांचा अर्ज आला। नवी मुंबई मनपात एकूण 111 नगरसेवक आहेत। भाजपकडे 65 नगरसेवक आहे। एका अपक्षाचा भाजपला पाठिंबा आहे। एका नगरसेवकाच्या निवडीला तात्पुरती स्थगिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कविता, महत्त्वाची अपडेट आहे, महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होते, काय हालचाली आहे सध्या नवी मुंबई मनपात? नक्कीच प्रणिता, आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकी पार पडणार आहेत आणि यासाठी भाजपकडून देखील अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत, तर शिवसेनेकडून देखील अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेत तब्बल 111 नगरसेवक आहेत आणि त्यापैकी 65 नगरसेवक जे आहेत ते भाजपकडे आहेत आणि एक अपक्ष नगरसेवकाने जो आहे तो भाजपला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला भेटते। त्यामुळे भाजपची संख्या जी आहे ती 66 वर पोहोचली आणि शिवसेनेचे 42 नगरसेवक आहेत। असे असताना देखील शिवसेनेने देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु बहुमतासाठी 56 हा आकडा। अगदी कविता, त्यामुळे आता मुंबई मनपात महापौर उपमहापौर पदी कोण बसतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।